नमस्कार. आज आपण प्रकाशन व्यवसायामध्ये जाहिरात आणि वितरण या दोन घटकांविषयी माहिती बघणार आहोत. प्रभावी जाहिरात आणि गतिमान वितरण व्यवस्था यावर प्रकाशन व्यवसायाचं यशापयश अवलंबून असतं असं म्हणतात. कारण प्रकाशन व्यवसाय हा पूर्णपणे वितरण व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असतो. ग्रंथ प्रकाशन झाल्यानंतर त्या ग्रंथाची विक्री होणं खूप आवश्यक असतं. त्यांच्या हजारो प्रती खपल्या तरच प्रकाशकाला फायदा होईल. प्रकाशन व्यवसायाची आर्थिक बाजू म्हणजे काय, तर वितरण व्यवस्था. प्रकाशित ग्रंथांची विक्री हा एक महत्वाचा भाग. प्रकाशन संस्थेचं यशापयश प्रभावी वितरण व्यवस्थेवर अवलंबून असतं. अर्थात वितरण व्यवस्था व विक्री प्रभावीपणे होण्यासाठी ग्रंथांची जाहिरातही परिणामकारक करणे आवश्यक असते. मग समजा वृत्तपत्र असतील, नियतकालिक, सभा, संमेलनं यामधून विविध प्रकारे ग्रंथांची, नवीन पुस्तकांची जाहिरात केली जाते. प्रकाशन व्यवसायामधील जाहिरात आणि वितरण या घटकांचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण जाहिरातीवर नजर टाकू. ग्रंथ प्रकाशनानंतर तो ग्रंथ वाचकांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. मग त्यांच्या सर्व वैशिष्ट्यासह तो वाचकापर्यंत पोहोचवण्यामध्ये जाहिरातीचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो. नवीन वस्तूची, येथे ग्रंथाची माहिती सर्वसामान्य वाचकाला करून देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ते जाहिरात करते. आपल्या मालाचा जनतेला परिचय करून देऊन मालाची मागणी वाढवण्यासाठी त्याची जनतेपुढे स्वखर्चाने केलेली प्रसिद्धी म्हणजेच जाहिरात. इतर उत्पादनाप्रमाणे प्रकाशन व्यवसायामध्ये ग्रंथांची जाहिरात करणं आवश्यक असतं. वाचकांना ग्रंथ माहिती देण्याबरोबरच त्यांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे. वैज्ञानिक युगात सुद्धा विक्रीसाठी जाहिरात करणं गरजेचं असतं. ग्रंथांची जाहिरात करताना काही बाबींचा सुद्धा विचार आणि उपयोग करणं आवश्यक आहे. मग ही जाहिरातीची जी माध्यमं आहेत, पहिल्यांदा वृत्तपत्रामध्ये जाहिरात कशी द्यायची. आता वृत्तपत्र ही नित्यनेमाने वाचक वर्ग वाचत असतात आणि मग नित्यनेमाने पोचणारं माध्यम म्हणून वृत्तपत्राकडे पाहिलं जातं. आपल्या मालाची, वस्तूची, नवीन पुस्तकांची जाहिरात करण्यासाठी अनेक प्रकाशक वृत्तपत्रांचा आधार घेतात. वृत्तपत्रातून पुस्तकांची संपूर्ण माहिती देतात. लोकसत्ता, सकाळ, लोकमत असे अनेक दैनिकं आहेत. त्यामध्ये वृत्तपत्रांच्या पुरवण्यामधून परीक्षणाच्या माध्यमातून पुस्तकांची जाहिरात केली जाते आणि मग नवीन पुस्तकाची माहिती वाचकांना होत जाते. मग ते पुस्तक खरेदी करण्यासाठी वाचक वर्ग प्रवृत्त होत असतात. दुसरं माध्यम हे आकाशवाणी, दूरदर्शन आणि काही वृत्तवाहिन्या. अलीकडच्या काळामध्ये विविध वाहिन्या, आकाशवाणी, दूरदर्शन प्रसारमाध्यमांची लोकप्रियता लक्षात घेतली तर काही प्रथितयश प्रकाशक त्यांच्या पुस्तकांच्या जाहिरातीसाठी त्याचा वापर करतात. वाङ्मयीन मासिक, नियतकालिकांचा वापर सुद्धा जाहिरातीसाठी केला जातो. प्रकाशक हे वाङ्मयीन मासिक, नियतकालिक पूर्णपणे वाङ्मयास वाहिलेली असतात हे त्यांना माहीत असतं. मग त्यांचा विशिष्ट असा एक वाचक वर्ग असतो. तो ग्रंथांचाही वाचक असतो आणि ओघाने ग्राहक सुद्धा असतो. मग अशा वाङ्मयीन मासिके, नियतकालिकामधून पुस्तकांची प्रभावीपणे जाहिरात केली जाते. साहित्य सूची, ललित, वसंत, वाङ्मय शोभा अशा नियतकालिकामधून प्रकाशक जाहिरात करत असतात. मग त्यांचा प्रभाव होऊन अभिरुची संपन्न वाचक वर्ग ग्रंथ खरेदीस आकर्षित होत असतो. दुसरा काही मुखपत्र असतात. विविध साहित्य संस्थांची मुखपत्र असतात. त्या मुखपत्रामध्ये विशिष्ट भागातील प्रकाशक हे आपल्या नवीन पुस्तकांची जाहिरात करीत असतात. मग त्यामधून ग्रंथपरिचय, ग्रंथपरीक्षणं या सदराखाली पुस्तकांची जाहिरात केली जाते. मग महाराष्ट्र साहित्य परिषद तिचे महाराष्ट्र साहित्य पत्रिका आहे. विदर्भ साहित्य संघाची युगवाणी आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची प्रतिष्ठान आहे. मुंबई मराठी साहित्य संघाची साहित्य आहे. अनुष्टुप, अस्मितादर्श यासारख्या मुखपत्राद्वारे ग्रंथ प्रसाराला चालना देण्याच्या उद्देशाने ग्रंथ प्रकाशक पुस्तकाची जाहिरात करत असतात.
अजून एक महत्त्वाचं माध्यम आहे ते दिवाळी अंक. प्रत्येक वर्षी दिवाळी अंक निघत असतात. नवीन नवीन दिवाळी अंक खुमासदार असतात. नवीन पुस्तकांची जाहिरात करण्यात दिवाळी अंकांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. दिवाळी अंकांचा वाचक वर्ग मोठा असतो आणि त्यांच्यामार्फत केलेली जाहिरात आबालवृद्धापर्यंत पोहोचत असते. पुस्तक विक्रीमध्ये निश्चितपणे वाढ होते या कारणामुळे. आणि मग काही प्रकाशक संस्थेचेही स्वतःचे दिवाळी अंक आहे. मग त्यांच्यामार्फत ते जाहिरात करतात. ग्रंथसूची, माहितीपत्रक, स्वतःच्या मासिकामधून सुद्धा जाहिरात केल्या जातात. त्या अंकामधून अशी जाहिरात केल्यामुळे पुस्तक विक्रीला वेग येण्यास अधिक मदत होते. अलीकडच्या काळामध्ये आपण सर्वच पुस्तकांची रसिक वाचकांना माहिती मिळावी या हेतूने प्रत्येक प्रकाशक संस्था स्वतःच्या पुस्तकाची ग्रंथसूची, माहितीपत्रक तयार करत असतो आणि विविध ग्रंथालय वाचकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यांच्या माध्यमातून एक प्रकारे जाहिरातच केली जाते. तसेच काही प्रकाशक प्रत्येक महिन्याला स्वतःच्या मासिकामधूनच वैशिष्ट्यपूर्ण नवीन ग्रंथांची जाहिरात करतात. मेहता पब्लिकेशनचं मेहता मराठी ग्रंथ जगत मासिक आहे. त्या मासिकामधून आपल्या पुस्तकाची ते जाहिरात करत असतात. काही वेळेला काही भव्य प्रकाशन सोहळे असतात. त्या माध्यमातून सुद्धा प्रकाशक आपल्या पुस्तकांची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. साहित्य संमेलनं असतील, पुस्तक प्रकाशनाच्या प्रदर्शनाच्या काही प्रसंगी साहित्य संमेलनं, यामध्ये साहित्य रसिकांसाठी, वाचकांसाठी एका अर्थानं पुस्तकांची मेजवानीच यातून मिळत असते. साहित्य संमेलनामधून, मेळाव्यामधून पुस्तकांचे स्टॉल्स तिथं उभे असतात केलेले आणि मग या पुस्तकांची जाहिरात तिथं केलेली असते आणि ग्रंथ प्रदर्शनामुळं पुस्तकांची जाहिरात मोठ्या प्रमाणात होते. ऑनलाईन जाहिरात सुद्धा आता वाढत चाललेली आहे. इंटरनेटवरून ऑनलाईन पद्धतीनं विविध प्रकारच्या पुस्तकांची माहिती दिली जाते. अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा ग्रुप तयार करून वाचकांचे त्यांच्यापर्यंत रोज काही ठराविक पुस्तकं पाठवली जातात, त्यांच्या किमती पाठवल्या जातात, जेणेकरून योग्य वाचकापर्यंत ती पुस्तकं पोहोचली जातात. म्हणजे नवीनच पुस्तक नाही, जुनी पुस्तकं सुद्धा वाचक वर्ग खरेदी करत असतो. फक्त त्याच्या किमती त्याला परवडल्या पाहिजेत असा त्याच्या मनातला विचार असतो. वितरण व्यवस्था हे एक प्रकाशन व्यवसायामध्ये महत्वाची बाब आहे की ग्रंथप्रकाशन व्यवसायाची व्यावहारिक बाजू म्हणजे ग्रंथ वितरण, म्हणजे ग्रंथ विक्री. प्रकाशन संस्थेचा संपूर्ण डोलारा वितरण व्यवस्थेवरच अवलंबून असतो. ग्रंथविक्रीची, वातावरणाची आणि त्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्याचं वितरण करता येईल ही फार मोठी समस्या असते. प्रसंगी हे प्रभावी वितरण कसं होईल यासाठी जाहिरातीचा आधार घेतला जातो. आपण पाहिलेलंच आहे ते. पुस्तकांच्या वितरणासाठी प्रत्येक प्रकाशन संस्थेचा स्वतंत्र असा वितरण विभाग आहे. त्यांच्यामार्फत प्रत्येक शहरात, महाविद्यालयात, ग्रंथालयांना ग्रंथ पुरवण्याची व्यवस्था केलेली असते. ग्रंथ वितरणाला प्रकाशन व्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे वितरण प्रामुख्याने ग्रंथ विक्रेते, विशिष्ट स्टॉल्स, स्थानिक घाऊक विक्रेते, वर्गणीदार, साहित्य संमेलने, पुस्तक प्रदर्शने आणि त्याच प्रकारे प्रकाशन मार्फतही ते केले जातं. ग्रंथ वितरण व्यवस्था पुढील काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. ज्या म्हणजे ग्रंथ वितरण होत असताना प्रकाशन संस्था, स्टॉल, घाऊक विक्रेते, स्थानिक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते. स्टॉल्समध्ये ऑनलाईन स्टॉल असतो आणि साहित्य संमेलनं, पुस्तक प्रदर्शन, मेळावे असंही वितरण होत असतं. स्वतः प्रकाशन संस्था या ग्रंथाचं प्रकाशन झाल्यानंतर वाचकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, ती विक्री करण्याचं कार्य हे प्रकाशन संस्था प्रभावीपणे करत असते. वाचकांना सवलतीच्या दरात प्रकाशन संस्थेमध्ये विविध ग्रंथ, पुस्तके उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळं वाचक वर्ग सुद्धा खुश होऊन जातो. त्यांना योग्य दरामध्ये ते पुस्तक मिळालेलं आहे याचं समाधान त्यांना वाटत असतं. घाऊक विक्रेते जे असतात, ग्रंथ विक्रेते, त्या पुस्तकांचं प्रकाशन झाल्यानंतर प्रकाशक घाऊक पुस्तक विक्रेत्यामार्फत सुद्धा पुस्तकं विक्रीला ठेवत असतो. आता ही विक्री जी असते वन सेल स्वरूपाची असते. मग या विक्रेत्यांना सवलतीच्या दरात प्रकाशन संस्थाकडून पुस्तकं पाठवली जातात. हे ग्रंथ विक्रेते आपल्या दुकानावर ही ग्रंथ विक्रीला ठेवतात. पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणात ग्रंथ विक्री होते
आणि विशेषतः पुणे शहरामध्ये आप्पा बळवंत चौकामध्ये शैक्षणिक, ललित, समीक्षणात्मक, धार्मिक, वैचारिक अशा विविध विषयावरची पुस्तकं विक्रीसाठी ठेवलेली असतात. आणि ती एक पुस्तकांची प्रचंड बाजारपेठ आहे. त्यामधून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री होत असते. साहित्य संमेलनं असतील, त्या ठिकाणी होणारे ग्रंथ प्रदर्शनं, आणि साहित्य संमेलनं ही वाचकांसाठी असतात, वाङ्मयीन व्यवहाराशी संबंधित असतात. आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी लाखो वाचक तिथं ग्रंथप्रेमी म्हणून येत असतो. आणि सर्वच प्रकाशन संस्था इथे आपले स्टॉल्स लावतात. या संमेलनामधून प्रचंड प्रमाणात ग्रंथ विक्री होत असते. ग्रंथ विक्री होत असते या संमेलनातून. या संमेलनातून प्रचंड ग्रंथ विक्री होत असते. कोट्यावधी रुपयाची ग्रंथ खरेदी होते. हजारो पुस्तकं विकली जातात. विविध मेळाव्यांच्या माध्यमातून प्रकाशक स्टॉल्स लावतात आणि ग्रंथ वितरण करीत असतात. ऑनलाईन माध्यमामध्ये इंटरनेटचा वापर करून व्हॉट्सॲप, फेसबुक या माध्यमातून देशी विदेशामध्ये सुद्धा सहजगत्या आपल्याला पुस्तकं ऑनलाईन स्वरूपात विकता येतात. विविध वाचनालय महाविद्यालयांशी थेट संपर्क ठेवून सुद्धा हे वितरण होत असतं. म्हणून प्रकाशन व्यवसायातील जाहिरात आणि वितरण व्यवस्थेचं महत्त्व काय? शेवटचा मुद्दा त्यातला तो असा की प्रकाशन व्यवसायाचं यश आणि अपयश पूर्णतः वितरण व्यवस्थेवर अवलंबून असतं. वितरण व्यवस्था जितकी प्रभावी असेल तितक्याच गतीने पुस्तकाची विक्री होत असते. प्रकाशकाला अधिकाधिक फायदा होत असतो. ग्रंथ वितरणामध्ये जाहिरात जी केली जाते ती अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही ग्रंथाची जाहिरात जेवढ्या प्रभावीपणे, परिणामकारकपणे होईल तेवढ्याच वेगाने ते पुस्तक विकलं जाईल. आणि म्हणून प्रभावी वितरणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमामध्ये ग्रंथ प्रकाशित केली जातात आणि मग तशीच ती त्यांची जाहिरात सुद्धा केली जाते. वृत्तपत्र त्यांची पुरवणे असतील, ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात, पत्रकार परिषद आयोजित केली जाते, वाङ्मयीन नियतकालिकामध्ये मासिक असतील, दिवाळी अंकामधून इंटरनेटवरून ऑनलाईन पद्धतीनं पुस्तकांच्या प्रभावी वितरणासाठी जाहिरात केली जाते. अशा प्रकारे एकूण प्रकाशन व्यवसायाची व्यावहारिक बाजू म्हणजे वितरण व्यवस्था, आणि वितरण व्यवस्थेवर प्रकाशन संस्थेचा डोलारा अवलंबून असतो. प्रभावी वितरणासाठी अधिकाधिक प्रमाणावर पुस्तकांची जाहिरात करणं आवश्यक असतं. लेखक, प्रकाशक, मुद्रक, बाइंडर, दुकानदार, ग्रंथालय, वाचक या सगळ्यांच्या परस्पर अवलंबनातून वाङ्मयीन व्यवहार साकार होत असतो. आणि म्हणून जाहिरात आणि वितरण हे दोन्ही घटक एकमेकाला पूरक आहेत या प्रकाशन व्यवसायामध्ये. धन्यवाद.